नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मार्केट कंटिन्युअसली खाली पडत आहे. गेल्या आठवडाभरामध्ये किंवा गेल्या 15 दिवसामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल की जेव्हापासून हे युद्ध सुरू झालेलं आहे ना, मार्केट कंटिन्युअसली खाली येत चाललं आहे. कधी 500 पॉईंट, कधी 400 पॉईंट, कधी 300 पॉईंट, कधी 1000 पॉईंट, कधी 1500 पॉईंट असं मार्केट कंटिन्युअसली खाली येते. आणि गेल्या 2-3 दिवसापूर्वी मार्केट जराशी स्टेबल व्हायला सुरुवात झालेली, पण काल गुढीपाडव्याच्या दिवशी मार्केट जवळपास 2000 पॉईंटने म्हणजे सेन्सेक्स 2000 पॉईंटने खाली आलेला. तर त्यानंतर मला एक काल कॉल आला आणि तो कॉल असा होता की सर मी तुमचे नेहमी व्हिडिओज बघत असतो आणि तुम्ही तुमच्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये असं सांगत असता की जेव्हा जेव्हा मार्केट खाली येतं त्यावेळेस जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करावी. आणि हे वाक्य मी तुमचं प्रत्येक व्हिडिओजमध्ये ऐकत असतो. ज्यावेळेस युद्ध सुरू झालं ना त्यावेळेस लमसम इन्व्हेस्टमेंट केली. म्हणजे मला जसं समजलं की इस्रायल आणि अमेरिकेने इराणवरती हल्ला केलेला आहे, त्याच्या नेक्स्ट डे जेव्हा मार्केट ओपन झालं त्यावेळेस माझ्याकडे जी काही लमसम इन्व्हेस्टमेंट होती, मोठी अमाऊंट होती, ती अमाऊंट त्यांनी डायरेक्ट इन्व्हेस्ट केली लगेच नेक्स्ट डे. आणि त्यामुळे झालं काय की त्या दिवशी मार्केट खाली होतं, ठीक आहे, मान्य आहे, त्यांना एक NAV मिळाला. पण त्यानंतर काय झालं आहे की मार्केट कंटिन्युअसली खाली आलं आणि त्यामुळे आता त्यांना लॉस झाला आहे. आणि त्यांचंही तेच म्हणणं होतं की सर तुम्ही सांगितलेलं की मार्केट खाली असताना इन्व्हेस्टमेंट केलं तर तुम्हाला फायदा मिळतो, लॉंग टर्ममध्ये चांगले पैसे बनतात, पण त्याच्यानंतर जवळपास माझे 15% पैसे कमी झालेले आहेत. म्हणजे मी 15% मायनसमध्ये आहे. तर आता काय करायचं? तर अशी चूक बऱ्याच लोकांनी केलेली आहे की ज्यांनी मार्केटमध्ये जेव्हा असं युद्धाचं किंवा इतर कुठलेही सेंटिमेंट्स येतात ना त्यावेळेस ते लमसम इन्व्हेस्टमेंट करायला जातात आणि लमसम इन्व्हेस्टमेंट ते डायरेक्ट करून टाकतात. म्हणजे कुठलाही पुढचा विचार न करता किंवा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता. मॅक्झिमम जी लमसम इन्व्हेस्टमेंट करणारी लोक असतात ना ते कोणत्याही ॲडवायझरशिवाय इन्व्हेस्टमेंट करतात. त्यामुळे ते एकाच फंडमध्ये किंवा 2-3 फंड्समध्येच इन्व्हेस्ट करतात आणि डायरेक्ट इन्व्हेस्ट करून मोकळे होऊन जातात. त्यामुळे होतं आहे काय की त्यांना आहे ना प्राईस ॲव्हरेजिंगचा फायदा घेता येत नाही. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मार्केट जसं जसं खाली येईल ना तसं तसं त्याच्यामध्ये ॲड करत चला. म्हणजे या अगोदरचे पण काही 2-3 व्हिडिओज बघितले असतील ना तुम्ही की त्यामध्ये मी हेच सांगितलं आहे की जर तुमच्याकडे 10 लाख रुपये आहे, 15 लाख रुपये आहे, 5 लाख रुपये आहेत ना, या 5 लाख रुपयाला 10 लाख रुपयाला तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार आहे ना 10 वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाईड करा. म्हणजे एक जर 10 लाख रुपये आहेत तर 1 लाख रुपयाचे 10 भाग करा किंवा 50-50 हजाराचे 10 भाग करा आणि मग ते इन्व्हेस्ट करत चला. जेणे काय होईल की जसं आता त्यांनी ज्यावेळेस युद्ध सुरू झालं त्याच वेळेस इन्व्हेस्टमेंट केली त्यावेळेस NAV थोडाफार करेक्ट झालाच होता नेक्स्ट डेला. पण त्याचा इम्पॅक्ट आता जर तुम्ही बघितलं तर समजा एखादा एक फंड आहे की ज्याचा NAV होता 2000 रुपये आणि आता जर तुम्ही NAV बघितला त्याचा तर तो आहे 1700 रुपये. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल ना त्यावेळेस त्यांना समजा 1950चा NAV मिळाला असेल, पण आता जर बघितलं तर तो 1700 रुपयाचा NAV आहे. म्हणजे जवळपास 150 ते 200 पॉईंटचा गॅप आहे. आणि हा गॅपचा उपयोग करता आला नाही कारण की त्यांनी ती जी काही अमाऊंट होती ना ती त्या 1950मध्ये बुक करून टाकली. लमसम इन्व्हेस्टमेंटमध्ये हाच एक डिसॲडव्हान्टेज आहे की तुम्ही एका चांगल्या प्राईजला लॉक होऊन जाता आणि जोपर्यंत त्या प्राईसच्या पुढे तुमची व्हॅल्यू जात नाही ना तोपर्यंत तुम्ही प्रॉफिटमध्ये दिसत नाही. आणि त्यामुळे ना बरेच जे लमसम इन्व्हेस्टमेंट करणारी लोक आहेत ना ती खूप पॅनिक होऊन जातात. कारण की अशा सिच्युएशनमध्ये आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसत आहेत की रोज 10,000, 15,000, 20,000, 30,000, 40,000 मायनस होत चालले आहेत व्हॅल्यू. आणि मग कुठेतरी आता 10 लाखाची व्हॅल्यू झालेली आहे, 9 लाख, 8 लाख, 5 म्हणजे 8.5 लाख अशी व्हॅल्यू आपल्याला जर दिसत असेल ना तर मग ते खूप पॅनिक होऊन जातात. आणि मग अशी काही लोकं आहेत की जी पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करायला आली होती म्युच्युअल फंडमध्ये आणि त्यांनी लमसम इन्व्हेस्टमेंट केली आणि आता ते लाख रुपये, 1.5 लाख रुपये मायनसमध्ये आहेत. मग ते लोक घाबरून एक्झिट होऊन जातात. मग एवढे जे काही पैसे गुंतवले होते लाख रुपये मायनस करण्यासाठी गुंतवलेले का? तर नाही, काहीतरी गेन करण्यासाठी गुंतवलेले, पण चुकीच्या वेळेस आणि चुकीच्या पद्धतीने जर इन्व्हेस्ट केलं ना तर अशा प्रकारचे रॉंग डिसिजन तुमच्याकडनं घडू शकतात. त्यामुळे मी आता तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे तुम्ही हे डिस्ट्रीब्यूट करू शकता. जसं की काल मार्केट कमी होतं, जवळपास 1700-1800 पॉईंट खाली होतं, त्यावेळेस जर तुमच्याकडे काही लमसम अमाऊंट आहे ना तर ती अमाऊंट इन्व्हेस्ट करा. मग ती अमाऊंट इन्व्हेस्ट करा याचा अर्थ पूर्ण अमाऊंट इन्व्हेस्ट नाही. मे बी आता युद्ध आहे, युद्ध काही आज संपेल उद्या संपेल हे कोणी सांगू शकत नाही ना. हे 1 महिनाभर पण चालेल, 2 महिने पण चालेल. म्हणजे जर 2 महिने चालले तर 2 महिन्यानंतर तर मार्केट अजून खाली गेलेलं असेल. त्यामुळे इन्व्हेस्ट करत असताना ना टप्प्याटप्प्यामध्ये करा. म्हणजे जर 5,000ची तुमची कॅपॅसिटी आहे तर 2,000 रुपये आत्ता इन्व्हेस्ट करा.
त्याच्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा मार्केट खाली झालं तर पुन्हा 2,000 इन्व्हेस्ट करा. मार्केट कुठेही पळून जाणार नाही आहे. मार्केट आजही आहे, उद्याही आहे. म्हणजे जर तुम्हाला दिसतंय की आज मार्केट 2,000 पॉईंटने खाली आहे, चला घाई करूयात आणि लमसम इन्व्हेस्टमेंट करून टाकूयात त्याच्यामध्ये, कारण की आज मार्केट खूप खाली आहे. पण आजच मार्केट खाली आहे असं काही सांगू शकत नाही ना. उद्यासुद्धा मार्केट खाली येऊ शकतं, त्याच्यानंतर पण येऊ शकतं. हे मार्केटचं काम आहे. पण माझं म्हणणं काय आहे की तुम्ही तुमची जी काही रक्कम आहे ना त्याच्यातली 10%, 15% तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार त्या दिवशी इन्व्हेस्ट करा, वेट करा. इथून पुढे जर मार्केट तुमच्या मनाप्रमाणे खाली न जाता वर गेलं ना तरी काही हरकत नाही ना. तुमच्या 100% रकमेपैकी 15% रक्कम तरी तुम्ही इन्व्हेस्ट केलेली आहे ना. पण जर इथून पुढे जर मार्केट खाली गेलं आणि तुम्ही 100% रक्कम त्याच रकमेला गुंतवली ना तर तुम्ही लॉक होऊन जाता. त्याच्यानंतर जर मार्केट खाली गेलं तर तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल का? तर नाही मिळणार. पण जर इथून पुढे मार्केट खाली गेलं तर तुम्ही 15% एका समजून चला की 100 रुपयाच्या रेटला बुक केलं, त्याच्यानंतर मार्केट पुन्हा खाली आलं, त्यावेळेस प्राईस होती 95 रुपीज, पुन्हा तुम्ही 15% रक्कम बुक केली, म्हणजे काय झालं, तुमचं ॲव्हरेज झालं. त्याच्यानंतर पुन्हा मार्केट खाली आलं, आता मार्केट झालेलं आहे 90 वरती. मग आता पुन्हा मी काही अमाऊंट गुंतवली, माझं ॲव्हरेज झालं, प्राईस ॲव्हरेजिंग झाली 95 रुपीज. तर अशा प्रकारचं ॲव्हरेजिंग करणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. पण जर तुम्ही घाई गडबडीमध्ये एखाद्या चांगल्या प्राईजमध्ये लॉक होऊन बसलात ना तर तिथे मोठा गल्लत आहे. आणि जर अशी गोष्ट तुम्ही आता केलेलीच असेल आणि झालेलंच आहे की आता लमसम इन्व्हेस्टमेंट तर करून बसलोय, आता पुढे काय करायचं, तर आता पुढे हेच करायचं की जर तुमचा गोल लमसम इन्व्हेस्टमेंट करतानाचा 5 वर्षाचा होता किंवा 10 वर्षाचा होता ना तर 10 वर्ष त्या पैशांकडे पाहायचं नाही. किंवा आता जोपर्यंत हे युद्ध चालू आहे किंवा जोपर्यंत ह्या काही गोष्टी करतायत ना, घडतायत आजूबाजूला, तोपर्यंत तरी ती रक्कम किती होते, किती झाली आहे, किती होणार आहे, या गोष्टींकडे बघू नका. शक्य होईल तेवढं त्याला अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. न्यूज चॅनेल्स पाहणं बंद करा, कारण की न्यूज चॅनेलचं कामच ते आहे ना की लोकांमध्ये पॅनिक निर्माण करणं आणि पॅनिक करणं. जसं की आता काही दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असेल न्यूजवरती की सिलेंडरच्या लाईन लागलेल्या, हॉटेल्स बंद झाले, हे झालं ते झालं वगैरे वगैरे वगैरे. पण काल जेव्हा गुढीपाडवा होता, तुम्ही आजूबाजूला तुमच्या जे परिसर असेल, जे मेन सेंटर असेल, तर ते बघितलं असेल तुम्ही की खूप गर्दी जमा झालेली. लोक उत्साहामध्ये गुढीपाडवा सेलिब्रेट करत होते. किती लोकांनी, मी व्हॉट्सअप स्टेटसवरती पाहिलं की कार विकत घेतली आहे, बाईक विकत घेतली आहे, बऱ्याच गोष्टी विकत घेतलेल्या आहेत. हे सगळं करत असताना त्यांनी काही न्यूज चॅनेल बघितले नाही की वॉर चालू आहे, आता काहीतरी होणार आहे आणि पैशांची किल्लत होणार आहे, महागाई वाढणार आहे वगैरे वगैरे. नाही, हे गोष्टी कोण करतं? ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. म्हणजे एखादा रिटायर्ड पर्सन आहे किंवा एखाद्याने काही जमिनीचे पैसे किंवा कुठून तरी पैसे त्याला मिळाले आहेत आणि ते पैसे आता म्युच्युअल फंडच्या माध्यमातून त्याने गुंतवलेत आणि त्यानंतर त्याला माहिती आहे की आता मी पैसे गुंतवलेत आणि हे रेग्युलर बघता येतात, त्यामुळे तो रोज उठून काय बघणार, आज मार्केट कुठे आहे, माझी व्हॅल्यू किती आहे, आज मार्केट कुठे आहे, माझी व्हॅल्यू किती आहे. ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे जर तुमचा गोल 10 वर्षासाठीचा आहे ना तर 10 वर्षासाठी तुम्ही पुढचे तरी 2 वर्ष तरी त्याच्याकडे बघू नका. व्यवस्थित पैसे ठेवून द्या, ऑटोमॅटिकली ते वाढतील. जेवढं तुम्ही पॅनिक कराल ना त्याचा इम्पॅक्ट तुमच्या स्वतःच्या हेल्थवरती आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती सुद्धा होणार आहे. कारण की एका स्टेजला जाऊन तुम्ही आहे ना गिवअप करून द्याल की माझी आता रक्कम एवढी होती, 1 वर्ष झाले, 1.5 वर्ष झाले, ती मायनसमध्येच दिसते किंवा वाढतच नाही आहे, काहीच होत नाही आहे, चला मला एक्झिट व्हायचं आहे. मग मायनसमध्ये एक्झिट होणार आणि मार्केट कधी रिबाउंड होईल ना हे कोणी सांगू शकत नाही. कारण की याचं लाईव्ह एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की 4 दिवसापूर्वीचा तुम्ही जर इंटरनेटचा वापर करत असाल तर तुम्ही डेटा बघा. सेन्सेक्स जवळपास 72,000 पॉईंटवरती आला होता, 72,000 पॉईंटवरती सेन्सेक्स आला होता आणि पुढच्या 3 दिवसामध्ये मार्केट एवढं रिबाउंड झालं की जवळपास 2,500 ते 3,000 पॉईंटने ते मार्केट वर गेलं आणि 75,000 पॉईंटवरती मार्केट पुन्हा येऊन थांबलं. म्हणजे 3,000 पॉईंट फक्त 3-4 दिवसामध्ये त्याने कव्हर केलं. तर आता जे मार्केट ऑल टाईम हाय 85,000 किंवा 86,000 पॉईंटवरती होतं, तिथून मार्केट 10,000 पॉईंटने खाली आहे. आणि एक चांगली न्यूज म्हणजे एक फक्त न्यूज आली की उद्या युद्ध बंद झालेला आहे आणि आता जो हॉर्मुझचा जो एरिया आहे तो अमेरिकेच्या कव्हरमध्ये आहे आणि तिथून जो ऑइल सप्लाय आहे तो व्यवस्थित होणार आहे. ही जर न्यूज आली ना तर मार्केट पुन्हा रिबाउन्स होईल आणि फक्त पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये जे 10,000 पॉईंटचा गॅप आपल्याला दिसत होता ना तो तिथे परत जाऊन मार्केट पोहोचेल. म्युच्युअल फंडमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, म्युच्युअल फंडमध्ये आजपर्यंत तरी कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये व्हॅल्यू जी आहे ना 0 झालेली नाही.
म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू तुम्ही 1,00,000 केली आहे किंवा तुम्ही SIPच्या माध्यमातून 2,000ची 5,000ची 10,000 रुपयाची SIP करताय आणि आता तुमची त्याची जी काही इन्व्हेस्टमेंट केली होती त्याची व्हॅल्यू 0 झाली आहे, अशी एकही केस नाही. त्यामुळे जास्त पॅनिक न होता आपण जी काही करतोय ना त्याच्यावरती विश्वास ठेवा, आपल्या इन्व्हेस्टमेंटवरती विश्वास ठेवा आणि जे घडतंय ना ते पहा आरामशीर. आणि जर तुम्हाला आत्ता इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, लमसम इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ना त्याचे तुकड्यांमध्ये वेगवेगळे पार्ट बनवा आणि ते पार्ट वेळोवेळी ॲड करत राहा, ना की एकत्र लमसम इन्व्हेस्टमेंट करा. हरकत नाही मार्केट इथून पुढे चांगलं गेलं तरी काही हरकत नाही, इथून खाली गेलं तरी सुद्धा काही हरकत नाही, पण अशा प्रकारेच करणं गरजेचं आहे. जास्त लालसेच्या पोटी जर आपण इन्व्हेस्टमेंट केली, म्हणजे जसं सरांना असं वाटलं की हे युद्ध, म्हणजे त्यांच्याशी बोलताना मला असं जाणवलं की त्यांनी ज्यावेळेस ती लमसम इन्व्हेस्टमेंट केली ना त्यावेळेस त्यांना असं वाटलं की इराणकडनं काही रिटर्न काही होणार नाही, कारण की अमेरिका एवढा मोठा देश आहे, तो हे युद्ध 1 ते 2 दिवसामध्ये संपवेल आणि इराण शेवटी गुडघे टेकेल असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी ती लमसम इन्व्हेस्टमेंट मोठी अमाऊंटची करून ठेवली. पण तसं घडलं का त्यांच्या मनासारखं? कारण की आपल्याला पुढे काय गोष्टी घडतात येत ना हे आपल्याला नाही सांगू शकत किंवा आपल्याला नाही माहिती कोणत्या देशाकडे किती कॅपॅसिटी. त्यामुळे हे युद्ध आता गेले 21 दिवस चालू आहे कंटिन्युअसली, पण थांबायचं नाव घेत नाही. हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमधनं तुम्हाला मला हे सांगण्याचा प्रयत्न होता की जर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करत असाल ना तर ती योग्य पद्धतीने योग्य वेळी करणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडे ते नॉलेज नसेल ना तर एका चांगल्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचा किंवा ॲडवायझरची ॲडवाईस घेणं खूप गरजेचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल ना तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.